इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया आहात, माझ्या बहिणी आहात. माझा बोलण्याचा अजिबात राग धरू नका. कसं आहे ना, आपलं कोणी राहिलं ना ते आपलाच आपले बोलस. प्रकाशले काही नाही, वावर इकरील काढा ना, घर ना सांगता नको रे भाऊ, पीठ जाय रे, कर्ज इकू नको रे. बाकी ना ते गिरायक देखील येतच. बरोबर आहे की नाही? जो करणारा असतो चांगला विचार करस. मग दोन संतांना दोन शब्द जास्त बी बोलणार तरी तो आपला हक्क नाराज. बरं हां, मी का आदेश नाही म्हणीशीन, तुम्ही बसेल बट्या म्हणे माया बहिणीशेत म्हणीशीन, मी हक्कात येईन बोलसू. जगना मालक साडी नेसस, जगना मालक डोकावर पदरलेस. आई आपली हिंदू धर्मानी संस्कृती आहे. कोणी गोष्ट इच्छा आहे ना, या काही काही गोष्टी दी जातीस. बरं आमने दिदीन तसले देखीस नाही. तुम्हाला गावनं कोठं कोठं नाव जाईन ते, काना आणि कोपरामा जाईन तरवाडाना नाव. बरोबर आहे की नाही? आणि एक व्यक्ती जरी गावना भेटी घ्या त्यावर अख्खा गावना अंदाज लायलेस माणूस. या गावमा जर पोरगी कीर्तनकार शे ते गाव कितलं भारी होईन बा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? यावर संस्कार वय गावतास. जवळ आम्ही गाडी गावमा घुसस ना, पहिला भेटणारवरच अंदाज लायले तर गाव कसं होईन बा. असं गाडी देखी आणि जर पोरे उड्या मारायला लागणार, वत्तून बय ना भाऊ आबू ना भाऊ समजले अख्खा कुंदा आहे रे बो आटे. ज्या गावमा पोरगी कीर्तनकार आहे ते गावनं वातावरण आहे ते गाव कसं असेल हो, नाही का? हो, अर्थात आमच्या धर्माबाबांनी तुमचं गावाचं नाव कानान कोपरामध्ये आमच्या माऊली बाबांनी गाजवलंच आहे. अजून पुन्हा त्यांच्या पावल्यावर पाऊल ठेवणे पोरं तयार होत आहेत. तरुण चांगली गोष्ट आहे, आनंद वाटतोय. तुम्हा सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. भजन कोणी कोणी कर मग. भजन भजन भोजन ते बटा करी ना तुम्ही भजन सांग राय म्हणून. देवाचं अंतकरणापासून भक्ती करायची कशी ऐका. हे दीवानी में काना तेरी दीवानी हुई. माझं थोडं इथं कुठं जरी नियमाचं उल्लंघन होत असेल, मी चालीकडे अजिबात महत्त्व देत नाही. धर्माबाबांना माहीतच आहे. मी चालीला जास्त महत्त्व देत नाही. मला जरा फिल्मी चाली म्हणायचं आवडतं. कदाचित फिल्मी चाली म्हणण्याच्या मागचा उद्देश फक्त माझे तरुण भाऊ जुळतात आणि त्यांना आवडतं म्हणून म्हणणं आहे. आणि त्यातल्या त्यात भक्ती करत असताना भाव कसा आहे तुमचा त्याला महत्त्व आहे. बरोबर आहे की नाही? हो, भाव कसा आहे, भावाला किंमत असते. आणि आपला भाव जर शुद्ध असेल तर चाल कोणती याच्याकडे बघत नाही. आता तुमचं एक नवीनच गाणं निघालेलं आहे. कोणतं? हे हे तेरे चरणों से लिपट जाते हैं, चल तेरे इश्क में पड़ जाते. आता कोणता पोऱ्यासाठी म्हणस होईल? पोऱ्यासाठी म्हणस तो भाग वेगळा आहे. आम्ही तर नेहमी माझ्या भगवंताला समोर ठेवतो, माझ्या कन्हैयाला, माझ्या कन्हैयासाठीच म्हणतो. हां, तुम्हाला ते वेगळं आहे म्हणा, गाणं वेगळं होत आहे ध्यानमा ठेवजात. बरं बरोबर आहे ना? तुम्हाला कसं आहे, तुम्हाला कसं आहे हो दादा हो. हां, तरुण भावांना सांगायची गरज नाही. म्हातारा बाबासना डोक्यावर ते घेऊन ते गाणं.
मग त्यासनं गाणं महाराज तुम्ही तरुण पोरेच ना सांगता मग आमना म्हातारासनं काय मग तुम्हाला टाईम नाही एक गाणं आहे हे हमें तो लूट लिया गाणं जरी ते मग तुम्ही सुद्धा भगवंतांसाठी म्हणा ना काय हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने फक्त आपले भाव महत्वाचे आहेत आणि तुम्हाला सांगितलं हातानं टाळी मुखाने नामचिंतन कोणी कोणी भजन काय बरं खरं सांगा मग भजन करायला बी नाही का मग भजन करायला बी नाही का करायला पाहिजे ना करायला पाहिजे ना मग बडा जणेशी मना ना मनशात ना मन मागे सर्वजण बाया बाया राहू दे माणसे माणसे म्हणा पोरे सोरेशी मन मागे म्हणजे बडा जण देव माझा 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 देव माझा मी देवाचा माणसे माणसे पोरे पोरे म्हणा बाया नाही पोरी बी नाही देव माझा 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 देव माझा मी देवाचा बरं आहे बा नाही पेक्षा आता महिला माता तुम्ही म्हणायचं हा तुम्ही जोरात होऊ द्या बरं का पुरुष मंडळींपेक्षा माझ्या महिला मातांचा आवाज भारी असतो त्यांच्या काय म्हणतो ना आपण त्यांचा घसा एवढा गोडा असतो ना आवाजात अशी ताकद आहे बोलू नका आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलोर सुद्धा मन माय बटाकावला रडावास आणि आपली सगळी माय मरेलोर सुद्धा 2 जण हात धरले तर यालतात अंगार मला जा रे कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही मना मा बी ठिकाणा आपलं माय मरेलोर बी काय सुद्धा रडणार असता गाडी काढ राही नव्हती त्या असं बघ नंतर गर्दी मग गाडी काढता यावं आणि पहिलेच काढल्या बा ते सरू सरू येतील लागून तुमच्या आवाजात ताकद आहे महिला माता तुम्ही म्हणायचं माझ्या मागं देव माझा 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 देव माझा मी देवाचा वा देव माझा 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 देव माझा मी देवाचा वा वा साहेब कसं वाटणं ऐकायला काढले असं वाटच ना म्हणे मायाशने म्हणान पाहिजे ना आपण ऐकायला पाहिजे हो आवाज मग ताकद देऊ तर इथं बसेल बाया कितल्या होतील बरं 2000 ना पुढे बजेट आहे बहिणीवर पुन्हा पाय पडीन विचारच तुमले तुम्हाला जर फुई भावनं डिकरानं माम भावनं कोणा लगीन राही ना 15 बाया अख्खा गाव झोपू देते मी 2022 ना आवाज कितला यायला पाहिजे होता हा 15 बाया अख्खा गाव झोपू देते बहिणीवर तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता देवाचं भजन हे अंतकरणापासून झालं पाहिजे बरोबर आहे का नाही हो पहिले बाया निंता निंता सुद्धा गाणं म्हणत भजने म्हणत बरोबर आहे की नाही आता मुकल्या रूढी परंपरा दाबाई चालण्यात धर्मा बाबा पहिले एक गटावर गाणं म्हणत दळण दळण टाईमले आज चक्क्या होण्यात त्या गाणाच सरी घ्या पहिले बाया पायटा मग गाणं म्हणत काही काही बाई आहे ना दिनभर वावर मग थकी एका संध्याकाळल्या दळण दळे दुपारने बरे दळण दळत आणि असा गाणं म्हणत बिचाऱ्या मावल्या बाप रे बाप मन दाखल पण पक्क याद आहे माले त्या म्हण्या काकू म्हणे चुलत्या गाणं म्हणत ना कोणता बी वट्टावर बडी बडी झोप लाग जाय माले इथलं भारी आवाज इथलं भारी म्हणे त्याच ना गाणं बी तसाच गट्यावर ना जुन्या बैसले समजी जाईन म्हणून म्हणणं मी बट मटेरियल सांगायला येईल दाखल पण ना
आणि तेच माग ही काय राहिना ना मग पहिल्या बाया म्हणत गट्यावर गाणं त्या गाणाच म्हणे लेवासारखं होतं भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंडू मना पस्ताई मनवा कसं वाटत ऐकायला आणि आते रांता रांता बी आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटाना बोलाव धोके बासकी अरे तरुणच न जाऊ द्या एक स्टँडवर 75 वरीस न म्हातारा म्हण राहील तर 75 वरीस न म्हातारा म्हण राहील तर चांगली रंगनी का तुनी मेहंदी त्याना नावनी मग एक बुक्कामा सुद्धा मुक्क करते सुन 75 वरीस न म्हातारा आणि चांगली रंगनी का तुनी मेहंदी मी म्हणतो कोरोना मग कस काय वाची घ्या बाबा तुनी का चिठ्ठी दौडी जायला होती रे बाबा कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे मोकलायले सुधरत नाही हो बाकीना विचारा ते देखा आमना माऊली बाबा येतस 12.5 तरी बाबा येतस ज्या बिचारा 50 पुढे येतस आता 35 मन 40 मग बसावत नाही तुम्ही बसेले तुम्हाला काही उठावं नाही आम्ही उभाशात आमना काही बसावं नाही पण तरी बिचारा इतकं मग वयस्कर बाबा लोक कीर्तन माई बसेल शेतस आई समजे जाओ जीवन जगानी पद्धत येल कसांसाठी ताई ध्यान माई गे म्हणून कीर्तन मा शेतात बाकी नाचले सुधरत नाही वय वय जास्त लगून बी देवधर्मकडे वळतत नाही आमना गावनं एक म्हातार आमना गावनं नाही सांगता त्या व्हिडिओ व्हायरल होत असाला आमना गावनं म्हातारासनी एक रोज गाडी आडायली तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज आमना गावना बी नव्हता तो म्हातारा तथा नव्हता जडे मन बी कोण राहत नाही तुम्ही बी कोण राहत नाही तथा गलीमा लग्न चालू होतं लग्न आटोपणं खुर्ची पडेल होती खुर्ची वडली नाही गरबी काय कामधंदा नाही 80 वरीसना म्हातारा खुर्ची वडली नाही मंडप नाही कोपराला खुर्ची टाकली नाही खुर्चीवर बटना सर्व कार्यक्रम आटोपणा लग्नाना सगळ्या प्रथा परंपरा सर्व संपी घ्या शेवटली विधी रास आपली ती नवर देव नवरी एकमेकावर गुळण्या टाकतस तुमनाकडे शे का ती पद्धत शे ना हां बरं मी का बरं विचारले ना माहिती आहे का 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतीस अण्णासाहेब बरोबर आहे ना 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होस म्हणशील मी विचारली ना मिराज दोंडा चाले तुम्ही शेतस तरवड आले म्हणशील विचारली रे ना कसं आहे ना कोणा गावनी पद्धत कशी कोणता गावून पद्धत कशी आता आमनाकडे अशी पद्धत आहे माणसे मर्यादेवर शिल गावते तुमनाकडे जित्त असं आहे का हा मग जवळजवळ सारखं जे बुवा ते म्हाताराने खुर्ची वडली आणि खुर्चीवर बसेल होता नवरदेव नवरी गोण्या टाक राहतात गोण्या टाकणं देखील नाही 75 वरीसना म्हातारानी घर घ्या म्हातारील म्हणे मला पाणलंय म्हणे म्हातारीने लोटाभर दिने यान गुच्चूक पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात नाही म्हातारी गोण्या टाके 80 वरीस निवड म्हातारीने तोच तांबे इसकाईन डोकावर उडी फेक ते म्हातारानं डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरेशनी फोन करा मामाजी मन बापनं डोकं फुटी घे देखाली या म्हणे 7 व्याई संध्याकाळपर्यंत कपडा लिशनी बैठक हॉलमा बशी घ्या म्हातारा उन्हा म्हणे का व्याई डोकं कसं काय फुटणं म्हणे जाऊ द्या हो म्हैसनी गोमाल दे ना का म्हणे नाही हो मग वावर मग वलाला जायला होतं का म्हणे नाही हो मग बांधवर ते पाय बी सटके घ्या का म्हणे नाही हो ना तू खिरांता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबान डोकं कसं काय फुटणं अहो बाबा म्हणे ठॉय का ठॉय तो गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तू ना आजला डोकं कसं काय फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लग्न चालू होतं म्हणे लग्न वय गे म्हातारा खुर्ची टाकीन तडेच बटली ना म्हणे नवरदेव नवरी गुईना टाक राहता तो म्हातारा दाखवू ना म्हणा आजी पाहिजे लोटा बरी मागा म्हणे याने म्हातारीन तांब्या भर दे ना यान पाणी पिवान राहू दे ना म्हातारीवर गुईना टाके म्हणे म्हातारीन भरेल तांबे यान डोकावर उडी फेकले म्हणे डोकं फुट जायचं म्हणे व्याईल लयेल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का बऱ्याच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मग काम काय काम करू असं पण तेवढं बरं आहे बुवा तुमनाकडे म्हातारा बी चांगला शेतात बटा कीर्तनलेही बसेल शेतात सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची अंतकरणापासून भजन गायचं जेव्हा आमचे कीर्तनकार महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणलं पाहिजे हातानं टाळी वाजवली पाहिजे कीर्तनात बसणं नुसतं ऐकणं नाही
तर आमचे महाराज मंडळी जेव्हा भजन गातात तुम्ही सुद्धा टाळी वाजून भजन गायलं पाहिजे, कारण खरं संकीर्तन हातानं टाळी मुखाने नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं. म्हणून आता पुढच्या वेळेस जेव्हा आपण कीर्तनाला बसाल ना तर हातानं टाळी झाली पाहिजे, जेव्हा भजन होतं तेव्हा मुखाने नामचिंतन झालं पाहिजे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी 2-5 मिनटं वेळ घेतो आणि जाता जाता माझा गरिबाचा एक संदेश असेल तो लक्षपूर्वक ऐका. ऐकान मूळमाश आहेत ना पण, कारण एकादशीच्या नंतर हे माझं पहिलं कीर्तन आहे. तर मी तुम्हाला जाता जाता एक संदेश माझ्या तरुण भावले. भैया किती वाजले? 11 वाजले? हां 11 वाजले. पण मी 7-8 मिनटं घेणार आहे, लक्षपूर्वक ऐका. कारण माझ्या कीर्तनाला तरुण भाऊ जमत आहेत, तर मला तरुण भावांना संदेश द्यायचा आहे की दादा मैत्री करू नका असं नाही, मैत्री जरूर करा, पण तो मित्र आपल्या हिताचा विचार करणारा आहे की आपल्याला फसवणारा आहे, हे पहिले लक्षपूर्वक बघा आणि मगच मैत्री करा. कारण काही काही मित्र एवढे भारी फसवतात ना, आपल्याला वाटतं की तो माझा हितचिंतक आहे, पण काही काही मित्र तुम्हाला फसवण्यासाठीच खेळ खेळतात बरं का तुमच्यासोबत. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही एवढं सांगतायत कशावर ना, तर मला तो संदेश द्यायचा आहे. आमच्या अण्णासाहेबांनी सांगितलं की तेवढा संदेश झाला पाहिजे, मला द्यावा वाटतोय. प्रत्येक गावामध्ये आता हळदीला बँड लावला जातो. लावू नका असं म्हणण्याचा अधिकार माझा अजिबात नाही आहे. बँड लावा, फुल एन्जॉय करा. नाचू नका असं मी कधीच म्हणत नाही, कारण मी स्वतः फुल एन्जॉय करतो, पण देवाच्या गाण्यांवर. तुम्हाला सुद्धा सांगेल नाचा देवाच्या भजनावर, बँड लावू नका असं मी म्हणणार नाही. बँडवर पण नाचा तुम्हाला येत असेल तर. पर दादा हळदीच्या बँडमध्ये नाचायला आपला अजिबात विरोध नाही, पण विरोध मला एका गोष्टीचा आहे, तो म्हणजे तुम्ही जोपर्यंत दारू आणत नाही तोपर्यंत बँड चालू करत नाही, ही शोकांतिका. कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? कोणत्या बापाला वाटतं का माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का असं? कोणत्याच बापाला, कोणत्याच मायला वाटत नाही. कोणत्याच मायला आणि कोणत्याच बापाला वाटत नाही ना माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे, बरोबर आहे ना? मग कोणत्याच मायबापाला वाटत नाही माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे, पण तुमच्या पोराचं किंवा पोरीचं लग्न करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात. कितपत योग्य आहे? तुमचा पोरगा पिला नाही पाहिजे असं वाटतं, तुमच्या लेकरांच्या लग्नामध्ये आनंद येण्यासाठी तुम्ही दारू पाजून दुसऱ्याचे पोरं नाचवतात. योग्य आहे का ते? तुम्हाला सांगेल, लग्न नुसतं लग्न नाही या, तो एक यज्ञ, आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून पोरांना नाचवत असाल तर आपल्या लेकरांचा संसार सुखाचा जात नाही. महाराज पाया पडून सांगेल, दारू पाजू नका. कारण या हळदीच्या बँडनं एवढा सत्यानाश केलाय ना, एवढा सत्यानाश केलाय. 15-15 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली, फक्त या हळदीच्या बँडानं सत्यानाश केलाय. 15-16 वर्षाचा पोरग दारू पितय, याच्यापेक्षा अजून हिंदू धर्माची शोकांतिका कोणती असू शकते? आणि या दारूने किती सत्यानाश केलाय मोजून 5 मिनिटात सांगेल, लक्षपूर्वक ऐका. असा जे पोरगा हळदीच्या बँड पासून दारू प्यायला सुरुवात केली, दारू प्यायला सुरुवात केली. एका मित्रानं दारू पिताना बघितलं, घरी गेलं, बापाला सांगितलं, काका हो तुमचा बाडू दारू पितोय, तुमचा बाडू दारू पितोय. बाप पोराजवळ पोहोचला, बाड्या दारू पितोय, कानाखाली वाजवली. लाज वाटली पाहिजे मूर्खा, अरे तुझ्यासाठी मी राबतोय रे, तुझ्यासाठी सगळं करतोय आणि तू दारू प्यायला लागला एवढी कमी वयामध्ये. बापानं कानाखाली वाजवली, हात धरला, घरी घेऊन गेला बाप. थोडे दिवस थांबला, पुन्हा दारू प्यायला लागला, पुन्हा दारू प्यायला लागला. अजून एका मित्रानं सांगितलं, काका तुमचा बाडू पुन्हा दारू पितोय. बाप गेला, बाडू दारू पिऊन तर झालेला. बाप जवळ आला, कानाखाली वाजवणार, तोपर्यंत बापाचा हात धरला नाही तर बापाची गचंडीच धरली, बापाची गचंडी धरली. बाप कसा तरी घरी आला रडत रडत, आणि पत्नी चुलीजवळ स्वयंपाक करत होती, चुलीच्या जवळच बाप बसला, ढसाढसा रडायला लागला. बाई म्हणली, काय झालं धनी? अगं ज्या लेकासाठी आपण रात्रंदिवस राबतोय तो दारू पितोय. अगं दारू पितोय जाऊ दे, पर त्याला मी जरा विरोध केला दारू प्यायला तर माझी गचंडी धरली, म्हणले मला जगायचंच नाही. ज्याच्यासाठी मी राबत होतो त्या पोरानं माझी गचंडी धरली, तर मी जगायचं कोणासाठी? माझ्या पोरानं माझी गचंडी धरली, मला जगायचंच नाही. बाई म्हणते, स्वामी पोरानं गचंडी धरली, एवढा राग तुम्ही आत्महत्या करायचं म्हणताय? अजिबात असं करू नका. लेकरू जर मांदीवर्षी करत असेल तर मांदी कापून फेकता येत नाही, ठीक आहे ना? तो चुकला असेल, त्याची वय कमी आहे,
त्याला कळत नाही म्हणून चुकला असेल. पर स्वामी ऐका ना, त्याची जर दारू बंद करायची असेल तर आपण एक पर्याय म्हणून त्याचं लग्न करूयात. मुलगी जर भेटली ना, त्याची बायको आली ना, तर त्याला सुधरवेल. सुंदर मुलगी बघितली, लग्न करून टाकलं. लग्न झाल्याच्या नंतर बायको आली, तिच्या लक्षात आलं माझा नवरा तर दारुडा, माझा नवरा दारू पितो. बाई विचार करते, बाई ग माझं लग्न झालेलं आहे, जर का मी आता लग्न झाल्याच्या नंतर माहेरी गेली तर माझे माहेरचे लोक काय विचार करतील. या पोरीला लग्न झाल्याच्या नंतर ही पोरगी तिथं राहिली नाही म्हणजे संसार करत नाही, या माझ्या बापाला काहीतरी ऐकवतील, माझ्या माईला काहीतरी ऐकवतील. पोरगी समजदार होती, ती म्हणते बाई कसा काशे ना, थोडे दिवसात सुधरून जाईल म्हणले. हा सुधरवेल त्याला. संसाराला लागली बाई, संसारात एवढी मग्न झाली. एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. मुलगा होता 8 वर्षाचा, मुलगी होती 6 वर्षाची. 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी. एका दिवशी तिचा नवरा जवळ आला आणि म्हणाला, ए मला 10 रुपयाला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, धनी 2 लेकरं आहेत आपल्याला, एक मुलगा एक मुलगी. मुलगी आपली 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा. लेकरांचं शिक्षणाचं काय ते बघा ना, या पोरांचं पुढे लग्नाचं काय ते बघा ना. दारूमध्ये काय ठेवलंय आतापर्यंत झालं ते सोडा, पर आता लेकरांकडे बघा, दारू पिणं बंद करा. यो म्हणतो, ए मला शहाणपणा शिकू नकोस म्हणले. बाई म्हणते, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पितात, लाज नाही का वाटत. हा म्हणतो मला शहाणपणा शिकू नको म्हणले, 10 रुपयाला 100 रुपये दे म्हणला. पर दादा, जेव्हा नवरा बायकोंचा वाद चालू होता तेव्हा गल्लीतला याचा मित्र बघत होता आणि त्या मित्रानं बघून याला आवाज दिला, ए भैया इकडे. काय रे काय झालं. काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं मी 10 रुपयाला पैसे मागत होतो, माझ्या बायकोनं 10 रुपयाला पैसे नाही दिले. हा नालायक मित्र त्याला सांगतो, तुझ्या बायकोनं तुला 10 रुपयाला पैसे नाही दिले ना, एक काम कर, तुझ्या बायकोनं तुला 10 रुपयाला पैसे दिले नाही म्हणून तू एक काम कर, काय आज तुझ्या बायकोनं दिले नाही ना, हे बघून माझी बायको नाटकं करेल, मग 10 रुपयाला 100 रुपये मी देतो, पण तुझ्या बायकोनं तुला 10 रुपयाला पैसे दिले नाही म्हणून काय कर, हिचे केस धर आणि चौकात आणून मार म्हणले हिला, हिनं नवीन तुला विरोध नाही केला पाहिजे. दादा, या नराधमानं 100 रुपये दिले, या नालायकानं सुद्धा दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत फरफडत भर चौकात आणलं आणि बायकोला भर चौकात मारतोय. भर चौकात बायकोला मारतोय. बाई हात जोडत्या, विनंती करते, धनी ओ स्वामी ऐका ना, मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये घरामध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू. का, जर समाजाच्या समोर तुम्ही मारत असाल, समाज मला कोणत्या नजरेनं बघणार आहे. या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी अहो नका न मारू, तुमच्या पाया पडते. हा नराधम तरी मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरानं पाय धरला, एकीकडनं पोरीनं पाय धरला. बापाला सांगायला लागले, पप्पा नका न मारू माझ्या माईला. या नराधमानं दारूच्या नशेत 2 लेकरांना धरलं, हातात 2 लेकरांना 2 साईडनं फेकलं, पुन्हा लाकडी घेतली, बायकोवर धावून गेला, बायकोला पुन्हा मारतोय. बाई सांगते, बाई भर चौकात मारतोय, या दारुड्याचा संसार करत होती तरी याला माझी कदर नाही. याचा संसार खेचण्यासाठी मी मायबापांची इज्जत राखण्यासाठी इथं राहिली, पण याला माझी कदर नाही. या बस आज तर मला भर चौकात मारलं, समजी गावातील लोकांच्या समोर मारलं. लोक काय विचार करत असतील, या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. बस मला आता याचा संसारच करायचा नाही. शेतात गेली बाई, शेतात गेली, कपाशीला फवारणी मारण्यासाठी औषध घेतलेलं होतं. शेतात गेली, पॉयझनचा डब्बा हातात, ते विष प्राशन करणार, विष प्राशन करणार, पर नजरेच्या समोर 2 चिमुकली लेकरं आली, मुलगा आणि मुलगी. बाई ग, आत्ता जर का मी हे विष प्राशन केलं, मी तर मरेल, पर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. बाई म्हणते, आजच्या दिवस घरी जाते, माझ्या हातून माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. बाई घरी आली, या नराधमानं घरात काहीच नाही राहू दिलेलं. बाई दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले, दुकानदाराला सांगितलं, दादा मला थोडीशी डाळ आणि थोडासा गुळाचा खडा द्या हो, माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायचं हो, माझ्याकडे पैसे नाहीत, उधारीनं द्या ना मला माल, मला मजुरी लागली का मी तुमची उधारी चुकवते म्हणले. दादा दुकानदाराकडनं उधार गुड आणि डाळ आणली, पुरणाची पोळी बनवली, संध्याकाळची वेळा 2 लेकरांना जवळ धरून बसली. बाई डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहता
अश्रूना ओली चिंब झालेली पोडी त्या लेकरांना घास भरवत्या आणि त्या पोराला सांगते, दादा खा पोडी, पर बेटा ऐक ना, उद्या जर या जगात मी नसेल ना, ही चुकली ना तर ही तुझी बहीण म्हणून नाही तर तुझी मुलगी समजून वागशील, कारण तुझ्यापेक्षा ती लहान. आणि पोरीला सांगितलं, दिदे जर तुझा दादा तुझ्यावर रागवला ना, त्याच्या बोलण्याक नको जाशील ग, हा तुझा भाऊ नाही तुझा बापच असणारा. दोघं लेकरांचा प्रश्न, आई तू कधीच असं न बोलणारी आज अचानक अशी काहून बोलते ग. माई रडते, लेकरं रडत होते. त्या वातावरणामध्ये हा दारुडा पुन्हा दारू पिऊन आला. बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. जेवायला वाढ म्हणल्याच्या नंतर बाईनं पुरणाची पोळीचं ताट तयार केलं, नवऱ्याच्या समोर ठेवलं. त्यानं पुरणाची पोळी बघितली, उलटा का ताट तिच्या तोंडावर मारून फेकला. तिच्या तोंडावर ताट मारून फेकलं. बाईला शिवे द्यायला सुरुवात केली, तुला अक्कल आहे का? अगं दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं तुला माहिती नाही का? पुरणाची पोळी का बनवली? बाई म्हणते, घरात काहीच राहू दिलं नाही, तरी मी याला खायला देत्या, तरी पुन्हा मलाच मारतोय. बस नाही करायचा मला याचा संसारच नाही करायचा. आता बस झालं, कंटाळले म्हणले मी याच्या संसाराला. दादा नवऱ्याला अंगणात खाट टाकली. दोघं लेकरांना धरून बाई झोपल्या. एकीकडे मुलगा एकीकडे मुलगी. दोघं लेकरांना धरून झोपल्या. कदाचित त्या लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असेल. मध्यरात्र बाई उठली, विष प्राशन केलं आणि आतल्या रूममध्ये जाऊन बाई पडलेली आहे. सकाळी 7 वाजेला मुलगा उठला. इकडे तिकडे बघतोय, माय काही दिसत नाही. इकडे तिकडे शोधतोय, माय दिसत नाही. घरामध्ये डुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली आहे. 6 वर्षाच्या 8 वर्षाच्या लेकरांना जन्म आणि मरण यातलं अंतर सुद्धा कळत नाही आणि माय तर मरून पडली. पण त्या 8 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे? त्या लेकराला वाटलं की माझी माई इथं येऊन झोपली आहे. जवळ आला आईच्या आणि आईला हक्क मारतोय, आई या आई, अगं उठ ना आई, अगं काहून झोपली, अगं उठ ना. पोरगा रडायला लागला, आई तू आमच्यावर रुसली का ग बाई, असा कोणता गुन्हा झाला? आई तू आमच्या जवळ झोपली होती, उठून इथं घरात काहून येऊन झोपली ग? आई आमचं काय चुकलं का ग बाई, आमच्यावर काही रुसली आहे का? पोरगा डसा डसा रडतोय. दादा त्या पोराचा रडण्याचा आवाज त्याच्या चिमुकल्या 6 वर्षाच्या बहिणीनं ऐकला. 6 वर्षाची बहीण, दादा का रे, काय झालं? काय झालं दादा, काहून रडायलास रे? हे दीदी, रात्री झोपताना आई आपल्या जवळ होती, पण आई येऊन इकडच्या रूम मध्ये झोपली आहे. मी उठवतोय, आई उठत नाही. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी आईचा तुझ्यात जरा जास्त जीव आहे, तू हाक मार ग बाई, तुझा आवाज ऐकून तरी माय उठलय. दीदी आईला उठव ना ग बाई, तुझा आवाज ऐकून तरी माय उठल. 6 वर्षाची मुलगी जाते, आईला आवाज देते, आई अगं दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग येते? माय अगं उठ ना. आई तू आमच्यावर रुसली का ग बाई? आई दादा तुला कधीचा उठवतोय, उठ ना. ए माय. दोघं लेकरं रडताय दादा, कारण त्या लेकरांना माहीतच नाही की माय मरण पावली. वा दादा, दोघं लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतल्या लोकांनी ऐकला. सगळ्या गल्लीतल्या बाया जमा झाल्या आणि त्या बायांनी त्या पोरांना विचारलं, का रे पोराव, काहून रडायलेत रे, का रडतायत? त्या पोरानं सांगितलं, आजी मावशी 1 तासापासून उठवतोय, माझी आई उठवत नाही या. 1 तासापासून उठवतोय, माझी आई उठत नाही या. मावशी कदाचित आमची माई आमच्यावर रुसली असेल, आमच्यावर राग करत असेल. मावशी तुम्ही तरी आवाज द्या, तुम्ही तरी उठवा ना माझ्या माईला, तुमचा आवाज ऐकून तरी माझी माई उठेल. त्या गल्लीतल्या बाया गेल्या, बाईला रागवायला लागले, ए बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही का गयत? तुला दया नाही का गयत? ए बाई. एक आजी जवळ आली, पोरी हो तुम्ही उठवताय तिला, पर ती झोपली का मेली ते तर बघा. ती आजी जवळ आली, हाताची नाळी बघितली,
हाताची नाडी बघितली आणि हात सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला त्या आजीनं आणि त्या लेकरांना सांगितलं, बाळू तुमचं तुमच्या आईला उठवून काहीच उपयोग होणार नाही रे लेका. कागा आजी काय झालं? दादा तुझी माय तुम्हाला कायमची सोडून गेली रे पिलू. हे आजी असं नको ना सांगू. माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, एक दिवस जर शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा म्हणून. आणि तुम्ही म्हणताय तुमची आई तुम्हाला कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माय. दादा ज्याचं जडतं ना त्यालाच कळतं. ज्या लेकराची माय गेली ना त्या लेकराला कळतं माय गेल्याचं दुःख काय असतं. तुम्हाला सांगू का, बाईचं माहेर सुद्धा तोपर्यंत जोपर्यंत माय बाप हाय. आता कदाचित विचारा पायाची किंमत काय असते. ज्याला डोळी नाही त्याला विचारा डोळी किंमत काय असते. घरामध्ये 2 तरुण मुली आहेत, खिशात 1 रुपया नाही. त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय. या 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाहीये आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय. या तसंच ज्या लेकराची माय नाही, ज्या लेकराचा बाप नाही त्या लेकराला विचारा मायबाप गेल्याच्या नंतर जीवन कसं वाटतंय. आणि तसा मुलगा जर भेटत नसेल तर 2 तास हसवणारा रवी किरण महाराजकडे या आणि रवी किरण महाराजांनाच विचारा, महाराज तुमची माय गेली या, तुम्हाला जीवन कसं वाटतंय. दादा माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्र आटल्यावानीच वाटतंय हो. माय किती प्रेम करते सांगू का. कार्यक्रम करून गेल्याच्या नंतर मी रात्री 2 वाजेला 2:30 वाजेला 3 वाजेला पोहोचतो ना. 3 वाजेला जरी पोहोचलो तरी माय वाट बघत बसायची की माझा मुलगा येणार आहे. आणि मला बघितल्याच्या नंतर माझ्या मायच्या मुखातून पहिलं 2-2:30 वाजेला सुद्धा पहिलं वाक्य असायचं, बाळा जेवण करून आलास का रवी, भूक लागली का, स्वयंपाक लावू का. 2 आणि 2:30 वाजेला रात्रीचा प्रहर आहे. 2, 2:30, 3 वाजेला तुमच्यासाठी स्वयंपाक करायची तयारी ठेवते ती एकमेव व्यक्ती म्हणजे तुमची माय. आणि ती माय जाते ना दादा तेव्हा कळतं ते दुःख काय असतं. कदाचित ज्यांच्या आहेत त्यांना कळत नाही. पण माझ्या मुखातून भैयासाहेब मला तर नेहमी असा प्रसंग आला, काही कार्यक्रम असला ना, ज्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवतो, जसं पुण्यतिथी असेल, वर्ष श्राद्ध असेल, त्या आईचा जेव्हा पण कार्यक्रम ठेवतो आईसाठी सगळे आलेले असतात, पण तिच्या कार्यक्रमात तिची गैरहजेरी असते. तेव्हा माझ्या मुखातून माझ्या अंतकरणातले भाव एकच असतात, काय हे मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना, मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया दिसते माझी माय दिसना. ओ अजूनही जाईना तिचा कानामधला बोल, तिरवून नेलं माझं ममतेच सोनं, जिरवून गेलं माझं ममतेच सोनं, जिरवून गेलं माझं ममतेच सोनं. मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना, मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, हो सारी दुनिया दिसते मला माय दिसना, सारी दुनिया दिसते माझी माय दिसना. सांगतो रवी किरण ठेवा तुम्ही ध्यान, मायच दुराव्याच गातो या गाणं. सांगतो रवी किरण ठेवा तुम्ही ध्यान,
मायच दुराव्याच गातो या गाणं मन वाऱ्या वाणी पळत एका जागी बसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना आपल्या आईराने एका कवीनं भारी गाणं लिहिलेलं होतं कदाचित जुन्या म्हाताऱ्या बोलायच्या हे सांग कोटेशे माडी तो सांग ना माले दुःख देणार नाही मा तुना जीवले जवळ शाळा माझावत वय धुंडत फिरे गली आली मामाले तू देखत फिरे तू ना तोंड माना घास काढी दिये माले अशा गोष्टीच याद येस रडू येस माले सांग कोटेसे माडी तू सांग ना माले दुःख देणार नाही मा तुना जीवले चुका भूल माफ कर जो माडी या तुना लेखले दुःख देणार नाही मा तुना जीवले दादा लेकरांना सांगितलं दादा तुझ्या मायला उठून काहीच उपयोग नाही तुझी आई तुला कायमची सोडून गेली दोघं लेकरं रडत होते आजी माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची मावशीकडे जायची तरी सोबत न्यायची तू सांगते कायमची सोडून गेली आई अगं कोणाच्या भरोश्यावर कोणाच्या विश्वासावर दोघं लेकरं रडत होते लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतले लोक जमा झालेले दारुडा नवऱ्याला जाग आली तो म्हणतो माझ्यामुळे मा बायकोनं आत्महत्या केली जरीचे नातेवाईक आले तर आपली बरी गत्ता करणार नाही म्हणून त्याने सुद्धा अरण्याचा मार्ग जंगलाचा मार्ग धरला विहिरीत उडी मारली त्यांना राधामाला तसंच मरायचं होतं मेला पण त्याच्यामुळे एका पतिव्रतेला मरावं लागलं दादा दोघही मेलेत काही अडचण नाही ते गेलेत पण जन्माला घातलेले 2 लेकरं होते आणि सांगू का जोपर्यंत मायबाप आहेत ना तुम्ही कसंही वागलात ते सहन करून घेतात पण मायबाप नसल्यावर कोणीच कुणाचं नसतं दादा कोणी कुणाचं नसतं एखादा म्हणत असन माय मेल्याच्या नंतर बाळ रडतं आणि एखाद गल्लीतली माय येते डोक्यावरनं हात फिरवते सांगते बाळा रडू नकोस रे मी तुझी माय सारखी आहे मावशी तू माय सारखी आहे पर माय नाही ग बाई कारण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही एखाद्या बाईनं जर गावरान तुपाचा शिरा खाऊ घातला ना त्याच्याकडून पोट भरत नाही मायनं नुसतं डोक्यावरनं मायेचा हात फिरवला तरी सुद्धा पोट भरते महाराज ही मायच्या प्रेमाची ताकद आहे बापही मेला माय पण मेली पोरं अनाथ झाली कुणी कुणाचं नसतंय आता प्रसंगाचा जे लोक म्हणत असतील की आत्महत्या करून माणसाची सुटका होते त्यांच्यासाठी माझा संदेश आहे लक्षपूर्वक ऐका आत्महत्या करून जर तुम्हाला वाटत असेल सुटका होते अजिबात नाही आत्महत्या करून सुद्धा आपल्याला आत्मा भटकतो भगवंताची प्राप्ती होत नाही आणि तुम्ही जरी मरण्याचा विचार केला तुम्ही मेलात दादा पर तुम्ही लेकरं जन्माला घातली त्या लेकरांचा काय विचार केला कारण तुम्ही जर गेलात तुमच्या मागं कोणी कोणाचं होणार नाही तुमच्या लेकरांचं बघा ना त्या लेकरांची काय परिस्थिती झाली मायबाप गेलेत ठीक आहे ते दुःख सहन करून घेऊयात पण त्या लेकरांना प्रसंग कसा येतोय जीवनामध्ये एक प्रसंग सांगेल जीवनभर अशा प्रसंगांना तोंड दिलं पण एकच प्रसंग सांगेल प्रत्येक मायच्या आणि प्रत्येक बाप्पाच्या डोळ्यात अश्रू असेल लक्षपूर्वक ऐका पोळ्याचा सण होता पोळ्याचा सण आणि तो पोरगा मारका बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता तो बैल त्या पोरावर चालून यायचा शिंग मारायचा अजून जीव वाचवण्यासाठी दोर सोडायचा पडायचा तो बैल पडत पडत बैल मारायला यायचा कसा तरी जीव वाचवायचा अजून हळूहळू पडत पडत जायचा पुन्हा बैलाची दोरी धरायचा पुन्हा तो बैल मारायचा अजून दोरी सुटायची अजून मागून हळूहळू जायचा आणि दोरी धरायचा एक सुज्ञ बाबा बसले होते बाबांसारखे त्या बाबांसारखे त्यांनी विचारलं का रे बाडू अरे तो बैल तुला मारतोय त्याचं शिंग तुला लागेल आणि जखम होईल बाळा नको ना पडू त्या बैलाच्या मागं नको ना दोरी धरू त्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते दादा त्या पोराचं उत्तर ऐकून दगडाला पाजर फुटेल लक्षपूर्वक ऐका त्या 8 वर्षाच्या पोरानं सांगितलं बाबा हा बैल मला मारतोय मला कळतंय बाबा याचं शिंग मला लागेल जखम होईल कदाचित माझ्या पोटाला लागलं माझं पोट सुद्धा चिरू शकतं हे मला सगळं कळतंय बाबा पण हा मारका बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा मग रे राजा बाबा
आज पोळ्यासारखा सण आहे. तुमच्या घरामध्ये कोणीतरी आई असेल, कोणीतरी बहीण असेल, कोणीतरी गोडधोड करून खाऊ घालणार असेल, म्हणून तुम्ही आरामात आहात. माझ्या घरामध्ये माय नाही, माझी बहीण आहे फक्त 6 वर्षाची, तिला स्वयंपाक येत नाही. हा मारका बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा, पोळ्याचा सण हा बैल घेऊन फिरत असताना कोण्या ताई माईला दया येईल. घासभर पुरी या नंदीला पूजत असताना नंदीला खाऊ घालेला आणि घासभर पुरी मला पण देईल आणि तेवढी घासभर पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल, कारण आमच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणारं कोणीच नाही ना बाबा. म्हणून या मारका बैलाचा मागं धावतोय हो, हाऊस म्हणून नाही. आज माझ्या दिदीला पुरणाची पोळी खायची आणि ती माझ्या घरात बनवणारं कोणीच नाही आहे. कदाचित मला बैलाचं शिंग लागेल, परवडेल, पण माझ्या 6 वर्षाच्या दिदीला काय सांगू की प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी आणि तिला जर खायला भेटत नसेल तर माझ्याकडे काय उत्तर आहे. आपण तर चालले जातो दादा, पण आपल्या लेकरांची परिस्थिती काय होते कधी कल्पना करा. आणि हे सगळं घडलं ना, तरुण भावांना सांगतो, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. रविकिरण महाराज एवढं जीव तडकीने सांगतात ना, एवढं पोट तिडकीने सांगण्याचा मागचा हेतूच माझा एवढाच आहे की दादा, तरुण भावांना एक संदेश आहे. हे सगळं घडलं, हे कशामुळे घडलं दादाश्री? कशामुळे? फक्त दारूमुळे. या दारूमुळे जर आपल्या संसाराचा असा सत्यानाश होत असेल तर मी पाया पडून रिक्वेस्ट करेल, दादा आजच्या कीर्तनातून माझा एवढा संदेश घेऊन जा की जर पीत असाल तर आज शपथ घ्या. मी आज कीर्तनातून शपथ घेतो की आजच्या नंतर दारूला स्पर्शसुद्धा करणार नाही, अशी शपथ घ्या.